वेलकम ऑल सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. शुभ दुपार. आणि आज आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया अफर्मेशन. काय आहे बरं अफर्मेशन? का आपल्या सगळ्या इच्छा, आपले सगळे ड्रीम्स फुलफिल करण्यासाठी अफर्मेशन महत्वाचं आहे. बरं, त्याआधी मला जाणून घ्यायचंय, खरोखर तुमचा काही उद्देश आहे का, गोल्स आहे का? त्यांनी हात रेज करा, की मला येणाऱ्या 6 महिन्यात किंवा येणाऱ्या 1 वर्षामध्ये या पोझिशनवर जायचं आहे. त्यांच्यासाठी अफर्मेशन खूप 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 पॉवरफुल ठरणार आहे. येस, हँड रेज झालेले मला दिसायला पाहिजे बरं. ज्यांचे गोल्स आहेत त्यांना, हा का. जे लोक फक्त ऐकायला आलेले आहेत त्यांच्यासाठी नाही. गोल्स कम्प्लीट करणारे पाहिजे मला. येस, करिअर आणि मनी सगळ्यांसाठी ते महत्वाचे आहे. ऑब्विसली. ओके, समीक्षा मॅडम आहेत. ओके, चला. रीना मॅडम आहेत. रीना मॅडमच्या पण चेहऱ्यावर एक छान वेगळी स्माईल आहे. खूप छान. क्यूट. येस, उज्ज्वला मॅडम आहेत, ज्योती आहेत, वैशाली मॅडम एक स्मित हास्य देतात. मला अशी चेहऱ्यावर स्माईल असणारी माणसं फार आवडतात. भले माझा कोर्स घ्या नका घेऊ, पण इथे आहे तोपर्यंत मला फार छान वाटतं त्यांच्याकडे बघून. येस, नितीन सर. येस, एक्झॅक्टली. नितीन सर पण डे 1 पासून सेशन अटेंड करतायत. आणि मी तुम्हाला सांगते, जे लोक माझे कोर्स अटेंड करतात डेफिनेटली ते आपल्या सक्सेसच्या जवळ जाणार आहेत, ही गॅरंटी मी देते. येस, गुड हेल्थ अँड हॅपीनेस. ऑब्विसली आपण जर त्याच्यावर ट्राय केलं, प्रयत्न केलं तर सगळं मिळणार आहे. येस, थँक्यू सो मच. चला आता आपण पुढे जाऊया. ओके. मानसिक शांतता हवी आहे. येस, सगळं मिळणार. पहिलं तुम्ही स्वतःवर काम करा, मग या सगळ्या बाकी गोष्टी मिळणार. कारण काय होतं, आपण दुसऱ्यांचं एक्सपेक्टेशन जास्त करतो आणि एक्सपेक्टेशन फुलफिल नाही झालं तर त्याचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो. सो एक्सपेक्टेशन कमी करत कोणाकडून, दुसऱ्यांकडून स्वतः ट्राय कर. मला माझ्या आयुष्यात हे पाहिजे ना, मग मी मिळवणार. का बरं आपल्या हजबंडला हे करायचं, की तोच देईल तेव्हा मला ही गोष्ट मिळेल? आपण नाही का करू शकत? आपण काही डिसिजन नाही घेऊ शकत का? ऑब्विसली घेऊ शकतो. सो अफर्मेशन या लोकांसाठी आहे, ज्यांनी आता हँड रेज केलेत. आणि येस, सगळ्यांसाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा, की येस, युनिव्हर्स लवकरच तुमचं ऐकणार आहात आहे. आणि म्हणूनच सतत 7 दिवस तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहात. ठीक आहे, चलो. सो कम टू द पॉइंट. आपण त्या एक्झॅक्टली अफर्मेशन वर येऊया. काय आहे अफर्मेशन? आपल्या मनात एका वेळेला मी सांगितलं खूप विचार येतात. मग त्यातला एखादा विचार आपल्या मनात आला की तो जसाच्या तसाच घडतो. किती लोकांच्या बाबतीत झाले असं? बरोबर ना? मग इथे नको त्या गोष्टींवर आपलं अफर्मेशन काम करतंय, तर हवंय त्या गोष्टींवर आपलं अफर्मेशन आपल्या गोल्सवर काम का करत नाही बरं? असा प्रश्न आहे ना तुमच्या मनात? तो त्याचं आपण आता उत्तर बघूया. जसं की मी म्हणाले, की आपल्या मनातील विचार जसेच्या तसेच घडतात. कारण तो आपल्या मनातील विचार या युनिव्हर्समध्ये जातो आणि मग हे युनिव्हर्स आपल्याला काय म्हणतं, तथास्तु. आणि त्याच गोष्टी ॲज इट इज आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये घडतात. पण जसा आपण विचार करतो ना, तसंच आपण काही पिक्चर सुद्धा इमॅजिन करतो बरं का, लगेच. आता तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात, पण लगेचच तुमच्या माइंडमध्ये काहीतरी पिक्चर सुरू झालं असेल. मी म्हणाली, की जी लोकं आपल्या गोल्सवर काम करणार आहेत, ती पुढे जाणार. लगेच काहींची ट्यूब लगेच पेटली असेल, लगेच खयालोमे गेले असतील, की माझं गोल हे आहे, मला या गोलपर्यंत जायचं. मग लगेच व्हिज्युअलाइज पण केलं असेल त्यांनी, बरोबर ना? कारण अफर्मेशन मध्ये व्हिज्युअलाइजला फार महत्व आहे. हे व्हिज्युअलाइज कसं करायचं, कुठल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात, हे आपल्याला सेकंड लेवलमध्ये शिकायचं. पण व्हिज्युअलायझेशन मस्ट आहे. मग आता काय होतं, जे विचार तुम्ही मनात आणता तेच तुमच्या आयुष्यात घडतात. मग ते मे बी चांगले असतील किंवा वाईट, त्याचं फळ तुम्हाला मिळतं. का बरं? कारण विचाराच्या माध्यमातून आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला काही वॉर्निंग, काही सूचना, काही कमांड, ऑर्डर देत असतो. आणि सबकॉन्शियस माइंड तुम्हाला माहितीये काय करतं, त्याच्यावर आपण थोडंसं बघूया आपण. सबकॉन्शियस माइंड काय करतं बरं, की तुमच्या मनातले विचार ऍज इट इज फॉलो करतो. कारण तो तुम्हाला त्याचा मालक समजतो, ओनर. माझा मालक जो बोलतोय ना ते सगळं खरं असतं, असं कोणाला वाटतं? सबकॉन्शियस माइंडला.
मग या सबकॉन्शियस माइंडची कॅपॅसिटी किती असते? 90%. पण आपण ऐकतो कोणाचं? कॉन्शियस माइंड. त्याची कॅपॅसिटी असते 10%. हे कसं काम करतं? लॉजिकली. येस ओर नो. मी जिवंत आहे? हो, येस. 4+4 8. म्हणजे हे लॉजिकली काम करतो. मी आज या ज्योती मॅडमचं वेबिनार सेशन ऐकते? येस. हा लॉजिकली काम करतो. पण आपला सबकॉन्शियस माइंड, खरोखर ज्योती मॅडम बोलल्या तसं माझ्या आयुष्यात घडणार आहे का? हो, येस, घडणार आहे. हे कोणाकडे जातं? सबकॉन्शियस माइंड. पण मी ऑर्डर काय दिली? हो, येस, घडणार आहे. मग तो फॉलो करणार. पण जर तुम्ही किंतु परंतु डाऊट घेतलात तर ते होणार आहे का? नाही. कारण त्याला काहीच कळत नाही. तो काय म्हणतो, माझा बॉस बोलेल तेच मी करणार. आणि त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. तुम्ही म्हणालात, माझ्या मिस्टरांचं आणि माझं काहीतरी बिनसलंय. आमचं आता बहुतेक काय खरं नाही. आमचं रिलेशनशिप संपल्याच जमाय. तो येस, तो पण म्हणेल येस, संपल्याच जमाय. मग तोच एंड करतं. कारण युनिव्हर्स त्याला तसं सिग्नल देतं आणि त्याच घटना तुमच्या आयुष्यात घडतात. तुम्ही म्हणालात, आजचा माझा दिवस खूप छान, उत्तम जाणार आहे. येस, जाणार. कारण तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तसा ऑर्डर दिलाय. आणि त्यामुळे त्या गोष्टी, त्या घटना आपल्या आयुष्यात घडतात. ठीक आहे. पण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला स्वतःला स्टँड घ्यावा लागतो बरं. कारण युनिव्हर्स किंवा परमेश्वर आपल्या समोर ताट वाढतो. छान 5 पक्वान्नांनी भरलेलं ताट आहे. पण तुमचा हातच तिकडे वळत नसेल, तर तुमच्या तोंडात जात नसेल, तर तो परमेश्वर तरी काय करेल का? नाही. सो तिथे स्टँड घ्यावा लागतो. नाही, माझे मिस्टर येतील, त्यांना विचारेन, मी खाऊ का? सो सॉरी. यू आर नॉट कॅपेबल फॉर इट. मग तुम्ही त्याच्यासाठी नाही आहेत. कारण तुमचं लाईफ आहे, डिसिजन सुद्धा तुमचेच असले पाहिजे. ओके? आता पुढे बघूया. हे युनिव्हर्समध्ये नेहमी चांगले थॉट्स पाठवायचे, पॉझिटिव्ह थॉट्स. का बरं? कारण युनिव्हर्सला निगेटिव्ह गोष्टी मान्य नाही. मी कधी आजारी पडत नाही, याचं तो उलट करतो. मी रोज आजारी पडते. मग आपण येस, रोज आपण आजारी पडत जातो. आणखीन बरं काय आहे? एक अफर्मेशन सांगते. बऱ्याच बायका नंतर ना आपल्या मुलाच्या याच्यासाठी आपल्या सुनेसाठी प्रार्थना करत असतात देवाकडे. देवा, 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 मला एक छान सून मिळू दे. पण बिचाऱ्या त्या सासूला माहित नसतं की सून आल्यानंतर तू घराच्या बाहेर पडणार आहेस. तो अफर्मेशन कसं असायला पाहिजे? नुसतं सून मिळू दे असं बोलून चालेल का? नाही. माझ्या घरामध्ये येणारी मुलगी एक अशा पद्धतीची छान सून म्हणून येऊ देत, की त्या मुलीने माझं घर, तिच्या नवऱ्याला, आमच्या संपूर्ण परिवाराला अशा छान प्रकारे सांभाळू देत, की तिच्या येण्याने आमच्या घरात भरभराट होऊ देत, प्रगती होऊ देत आणि सगळी प्रेमाने आम्ही एकत्र राहू देत. असं अफर्मेशन असायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल? तिच्या येण्याने खरोखरच त्यांच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते. सेकंड, तिच्या येण्यामुळे खरोखरच त्यांचे बॉन्डिंग चांगले राहतात आणि तिच्या येण्याने तिच्या नवऱ्याला सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी लाभ मिळायला सुरुवात होते. तो अफर्मेशन असं असायला पाहिजे. इथपर्यंत क्लिअर आहे? आता मॅक्झिमम अफर्मेशन मी तुम्हाला सांगितलेलं, की पाण्याच्या साहाय्याने आपण ग्रहण करायचे. जेवढे तुम्ही ग्लास ऑफ वॉटर पाणी पिता, सपोज दिवसभरात तुम्हाला 10 ग्लास लागतात. माझा आवाज क्लिअर येतोय का? काही डिस्टर्बन्स येतोय का? कारण माझ्या घरी जरा मिक्सरचा आवाज चालू आहे. आवाज क्लिअर आहे का? चॅट बॉक्समध्ये मेसेज केला तर बरोबर. हो, क्लिअर आहे ना? थँक यू सो मच. ओके. सो पाण्यामुळे पाणी काय करतं? ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं. मग ते पॉझिटिव्ह बोललात तर पॉझिटिव्ह, तर निगेटिव्ह बोललात तर निगेटिव्ह. म्हणून जेवढं ग्लास ऑफ वॉटर तुम्ही पाणी पिता, सो दिवसातून 10 ग्लास पाणी पिताय. आता ही सपोज माझी बॉटल आहे, मी रेकी शिकले, तर मी या पूर्ण बॉटलमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं चार्ज करून ठेवणार आणि ते दिवसभरात पिणार वेगवेगळ्या अफर्मेशनने. सपोज आता तुम्ही ग्लास घेतलाय, मग त्या ग्लासवर अफर्मेशन द्यायचं. हे पाणी ग्रहण केल्यामुळे आजचा माझा दिवस उत्तम जाणार आहे. 1 ग्लास झालं, 15-20 मिनिटांनी दुसरा ग्लास पाणी पिताय. हे पाणी ग्रहण केल्यामुळे किंवा प्यायल्यामुळे माझं आजचं मी हातात घेतलेलं काम अगदी छान चुटकीसरशी सॉल्व्ह होणार आहे. म्हणजेच काय करताय तुम्ही? प्रत्येक ग्लास ऑफ वॉटरला अफर्मेशन देताय आणि ते पाणी ते ऍक्सेप्ट करतं. जसं निगेटिव्ह गोष्टी ऍक्सेप्ट करतं, तसं पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा ऍक्सेप्ट करतं.
आणि ते पाणी आपण प्यायल्यानंतर खरोखरच आपल्या घरातल्यांना किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा त्याचा बेनिफिट होतो. हे पाणी तुम्ही स्वतः चार्ज करून घेऊ शकता, पण रेकीच्या सेकंड लेवलमध्ये गेल्यानंतर मात्र दुसऱ्यांना सुद्धा काही सिम्बॉल्स टाकून ते पाणी तुम्ही चार्ज करून देऊ शकता. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता अगेन आपण अफर्मेशन वर येऊया, की अफर्मेशन खरोखरच कशा पद्धतीने काम करतं त्याच्याबद्दल जाणून घेऊ. अफर्मेशनचे बेनिफिट्स काय? ते मोटिवेट करतं. कशासाठी? तुम्हाला तुमचे गोल्स पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे? आणखीन काय करतं? नेहमी आपले अफर्मेशन आपल्याला अपडेट ठेवतात. आणि लक्षात ठेव, तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर कुठल्याही क्षेत्र कुठलंही असेल, पण तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे. मी 2010 ला रेकी शिकले किंवा मी 2015 ला फलाना एखादी गोष्ट शिकली, एखादा कोर्स केलाय आणि आता तुम्ही तीच गोष्ट नव्याने लोकांना सांगत असाल, तर लोकं काय म्हणणार? हे आउटडेटेड झालंय. येस ऑर नो? मॅडम ही टेक्निक आउटडेटेड झाली, आता ही नाही चालत. मग तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये अपडेट राहावं लागणार आहे. पार्लरचंच घ्या ना. पार्लरमध्ये किती गोष्टी नव्याने येतात. मग ते जुनं नॉलेज घेऊन तुम्ही लोकांना वाटणार आहात का? नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला अपडेट होणं गरजेचं आहे. तसंच आपल्या व्यवसायात, आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या प्रोफेशनमध्ये सुद्धा आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे. आपल्याला स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे? सो आता आपण मिकाऊ मसारू यांचं हे बघूया. अफर्मेशनमुळे काय होतं, आपण नेहमी फोकस होतो. ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करायला लागता आणि जे नकोय ते तुम्ही लिव्ह इट, लेट गो करायला सुरुवात करता. आता हे आहेत डॉक्टर मसारो इमोटो. यांनी काय केलं, खरोखरच अफर्मेशन काम करतात का याच्यासाठी एक प्रयोग केला होता. बरं, काय होता तो प्रयोग? तर त्यांनी 3 वेगवेगळ्या बॉटल समोर ठेवल्या, कंटेनर आणि त्यामध्ये एकाच दिवशी शिजवलेला भात ठेवला, राईस. एकावर त्यांनी सुंदर अफर्मेशन ठेवल्या, की येस तू आहेस म्हणून मी आज जिवंत आहे. मला एक छान उत्तम शरीर, आरोग्य मिळालेलं आहे. सो आय लव्ह यू. सेकंड जी कंटेनर होती, थर्ड वाली, त्याच्यावर त्यांनी एवढे वाईट कमेंट्स केल्या, एवढे वाईट अफर्मेशन दिले, की आय हेट यू. तुझ्यामुळे आज माझं आयुष्य खराब झालेलं आहे. तुझ्यामुळे माझी हेल्थ खराब झालेली आहे. तुझ्यामुळे माझं जीवन व्यर्थ झालेलं आहे. फलाना XYZ. आणि मधलं जे कंटेनर आहे किंवा बॉटल आहे, तर त्याच्यावर काही अफर्मेशन दिलं नाही. त्यांनी ॲज इट इज ठेवलं. आणि 2 दिवसानंतर त्यांनी चेक केलं, 2 ते 3 दिवसानंतर, की लेट चेक की काय होतंय बरं अफर्मेशनचा काय इफेक्ट होतोय. मग त्यांना असं दिसण्यात आलं. बरं माझं रेकॉर्डिंग सुरू आहे का? कोणीतरी मला सांगा बरं. असेल तर येस टाइप करा प्लीज. थँक यू सो मच. नाहीतर त्या फ्लोने रेकॉर्डिंग करायला विसरू जायचं. सो त्याला 3 दिवसानंतर असं दिसण्यात आलं, की ज्या बरणीवर त्यांनी केवळ आणि केवळ प्रेमाचा वर्षाव केला होता, त्या बरणीतलं राईस खूप छान आहे तसाच राहिला होता ॲज इट इज. सेकंड ज्याच्यावर त्यांनी खूप वाईट बॅड वर्ड्स यूज केले होते, त्यातला राईस एवढा खराब झाला होता, की अक्षरशः त्याच्यामध्ये अळ्या पडल्या होत्या. आणि मधलं जे कंटेनर आहे, ज्याच्यावर त्यांनी नथिंग टाकलं होतं, तर त्याच्यातला राईस थोडासा खराब झाला होता. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, की आपले अफर्मेशन किती मोठ्या पद्धतीने काम करतात. येस ऑर नो? येस. आपण आपल्या घरामध्ये पण एखादा शब्द वापरतो. आपल्या घरामध्ये कुठली देवता असते? वास्तू देवता. काय म्हणते? दिवसातून एकदा तथास्तु. सो तिचा बोलण्याचा टायमिंग, आपला बोलण्याचा टायमिंग आणि तिचा तथास्तु बोलण्याचा टायमिंग जेव्हा मॅच होतो, तेव्हा आपल्या घरामध्ये सुद्धा अशा वाईट गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी घडतात. म्हणूनच आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या बोलण्यावर कंट्रोल करून बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. आपल्या घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी कुठल्या झोनमध्ये असते? कॉर्नरमध्ये. आणि म्हणूनच आपलं घर नेहमी साफ-सफाई असायला पाहिजे घरामध्ये. स्वच्छता असायला पाहिजे. कॉर्नर्स क्लीन असायला पाहिजे. इथपर्यंत क्लिअर आहे? सो समजलं तुम्हाला अफर्मेशन कसं काम करते? आता आपण बघूया अफर्मेशनचे काही प्रकार. जसं की तुमच्या मुलासाठी तुम्ही अफर्मेशन काय बोलणार बरं? त्यासाठी आपण आधी लिहूया अफर्मेशन तुम्हाला कसे करायचे. एकतर तुम्हाला अफर्मेशनचं रेकॉर्डिंग करायचे. ओके? रेकॉर्डिंग कधी करायचे?
जेव्हा तुमचा मूड चांगला असतो की मी आता छान आहे, मी पॉझिटिव्ह आहे, मी आनंदित आहे, तेव्हा रेकॉर्डिंग करा. का बरं? कारण त्या दिवशी तोच आवाज जो असणार आहे त्या आवाजामध्ये तुमचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असणार आहे आणि त्यामुळे त्याचे इफेक्ट जास्त होणार आहे. ठीक आहे. एखादी नोटबुक करा, त्या नोटबुकमध्ये तुम्हाला जे हवंय ते लिहून काढा. कारण मी आता तुम्हाला विचारलं ना की एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट, तर कोणीही सांगणार नाही की मला काय पाहिजे, कारण आपण या टॉपिकवर कधी आलेलोच नसतो की मला माझ्या जीवनात काय पाहिजे. बरोबर ना? आहेत ना बरीच अशी लोक की अजून माहित नाही मला काय करायचंय. मग त्यासाठी आजच एक नोटबुक करा, त्याच्यावर नाव लिहा अफर्मेशन आणि आजच आपले अफर्मेशन रेडी करा. बरं, एका वेळेला किती अफर्मेशन घ्यायचे? फक्त 5. आणि 5 असे अफर्मेशन घ्या की येणाऱ्या 6 महिन्यापर्यंत ते पूर्ण होतील. का बरं? कारण जेव्हा आपले अफर्मेशन एक अफर्मेशन किंवा गोल्स पूर्ण होतात ना, तेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्या युनिव्हर्सवरचा आपला विश्वास पण खूप वाढतो. ठीक आहे. सो एका वेळेला 5च अफर्मेशन घ्या. तुमच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करायचंय जेव्हा तुम्ही खूप खुश असता तेव्हा. आणि हेच अफर्मेशन एकतर तुम्ही ऐका किंवा रात्री झोपायच्या आधी ते रीड करा. कारण रात्री झोपताना आपण जे काही विचार करतो, थॉट्स करतो, तेच या युनिव्हर्समध्ये जात असतात आणि आपल्या बाबतीत खरे होते. आणि म्हणूनच रात्री झोपताना कधीही वाईट विचारांनी झोपायचं नाही. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता पुढे जाऊया. मुलांच्या अभ्यासासाठी अफर्मेशन काय असायला पाहिजे? जर तुमचा मुलगा आताच 8वीला 9वीला असेल, तर त्याच्या 10वीसाठी तुम्ही आतापासूनच अफर्मेशन द्यायला सुरुवात करा. बट येस, डेफिनेटली तुमचा मुलगा 9th स्टँडर्डला जर 80% आणतोय, तर 10th स्टँडर्डसाठी 90-95% तुम्ही बोलू शकता. बट तो आणतोय 37-40% आणि तुम्ही म्हणताय 96%, नॉट पॉसिबल. कारण सत्य आणि त्याचं सत्य आणि काय म्हणतात कल्पना, याच्यातला फरक तुम्हाला कळायला पाहिजे. खरं केव्हा होतं? जेव्हा त्याची कॅपॅसिटी तो आणतोय 80% आणि तुम्ही त्याच्यावर अफर्मेशन टाकताय 93%, 94%. तेव्हा येस, ऑब्व्हियसली 10वीला गेल्यानंतर ही मुलं खूप छान अभ्यास करतात आणि तेवढं होऊ शकतं. विथ अफर्मेशन. देवाचे काही ब्लेसिंग्स आपल्यासाठी काम करतात. पण तुमचा मुलगा 50% आणतोय आता आणि तुम्ही 95 करताय तर नाही. 50 वरून त्याचे 70-75 आरामात होऊ शकतात. जर त्याने स्वतःला एक टार्गेट दिला, त्याने शेड्यूल डिसाईड केलं, तर 70 वरून मे बी तो 80 वर येईल. 80-85 सॉरी 70 वरून 70 वरून तो 80 पर्यंत येईल. 85 पर्यंत जाईल, मे बी 90 पर्यंत पण जाऊ शकतो. म्हणजे त्याचा एफर्ट्स प्लस तुमचं त्याच्यासाठीचं प्रेयर. क्लिअर आहे? कारण आपल्या प्रार्थनेमध्ये पण खूप ताकद असते आणि अफर्मेशनद्वारे आपण युनिव्हर्सला ते एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट हे सांगणार असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये रिझल्ट मिळतात. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. हे झालं मुलांच्या अभ्यासासाठी. आता तुमच्या हेल्थसाठी काही तुम्हाला आजार असेल, त्या आजाराचं नाव घ्यायचं नाही. काय म्हणायचं? आय एम हेल्दी, मी निरोगी आहे. फलाना जो काही आजार होता तो पूर्णपणे माझ्या शरीरातून निघून गेलेला आहे. आता मात्र मी निरोगी व आनंदी आयुष्य जगत आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये डिस्टर्बन्स झालेले आहे, तुमचे रिलेशनशिपमध्ये इश्यूज झालेले आहेत, त्याला हील करण्यासाठी काय द्यायचं अफर्मेशन? माझ्या कुटुंबामध्ये किंवा माझ्या फॅमिलीमध्ये सतत प्रेम, विश्वास, आपुलकी निर्माण झालेली आहे आणि आमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे. ठीक आहे. तुमचं आणि हसबंडचं पटत नसेल तर बघा, खराब झालेले, स्पॉइल झालेले रिलेशनशिप आहेत ते सुद्धा रेकी छान करते. पण दोघांचे इंटेन्शन चांगलं असायला पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यावर अफर्मेशन. माझ्यात आणि माझ्या मिस्टरांमध्ये जे काही गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग होत्या, त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत आणि आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत. आमच्यामधलं प्रेम, विश्वास, आपुलकी वाढलेली आहे. क्लिअर? येस. आणखीन कशासाठी? आपल्या बिझनेससाठी. बिझनेससाठी डोंट वरी, आपल्याला मनी रेकी हिलिंग मी एक टॉपिक घेणार आहे ना, तेव्हा त्याच्यामध्ये क्लिअर करेन. सो आता पैशांबद्दल आता इथे नको बोलूया आपण. ठीक आहे. मानसिक आरोग्य. मी मानसिकरित्या खूप स्ट्रॉंग आहे. मी नेहमी आनंदी, उत्साही असते. द्या अफर्मेशन स्वतःला. एखादं तुमचं काम पूर्ण करायचं असेल, तर माझं फलाना काम पूर्ण झालेलं आहे.
पूर्ण होणार आहे वगैरे नाही, पण कधी त्याला एक डेडलाईन देऊन टाका. आता कोणता मंथ चालू आहे? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर 2024 पर्यंत या डेटला माझं हे हातात घेतलेलं काम पूर्ण झालेलं आहे. कारण तुम्ही युनिव्हर्सकडे किंवा परमेश्वराकडे प्रार्थना करता की माझं हे काम पूर्ण होऊ दे, पूर्ण होऊ दे, पूर्ण होऊ दे. पण युनिव्हर्स म्हणतो, अरे पण कुठलं काम आणि ते कधी पूर्ण करायचंय मला ते तर सांग. मग युनिव्हर्स पण म्हणतो, ठीक आहे, मी पण प्रयत्न करतो, प्रयत्न करतो, प्रयत्न करतो. पण ते आपलं काम काय होत नाही. का? कारण आपल्या प्रत्येक कामाला डेडलाईन देणं गरजेचं आहे. नाही तर वर्षभर आपलं ते काम असंच रट्टा मारत 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 होत राहणार आहे. ठीक आहे? जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना, की रोज योगा करा, मेडिटेशन करा, एक्सरसाइज करा. आपलं अफर्मेशन काय असायला पाहिजे? उद्यापासून उद्यापासून म्हणजे डेट मेन्शन करा. उद्या या तारखेपासून मी एक्सरसाइज किंवा मेडिटेशन करायला सुरुवात केलेली आहे. मग झाला, युनिव्हर्समध्ये तो मेसेज गेला. युनिव्हर्स काय म्हणणार? तथास्तु. मग त्या गोष्टी घडतात. नाहीतर आपण दरवर्षी दरवर्षी आपण आपलं प्लॅनिंग करत असतो. पण ते कुठलंही प्लॅनिंग सक्सेस होतं का? 1 तारखेला आपण ठरवतो, हे करायचं, ते करायचं, फलाना करायचं. कारण त्यावेळेला जोश असतो आपल्यामध्ये. 2 तारखेला तो जोश राहत नाही. आपण उठतच नाही सकाळी. बरोबर ना? सो कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे तुमच्या स्वतःमध्ये. मला काय करायचंय? तुमच्या स्वतःकडे गोल असायला पाहिजे. कारण आपलं गोल जे असतं ना, ते आपल्याला पळवतं. पण जर तुमच्याकडे गोलच नसेल, तर तुम्ही कशासाठी उठणार बरं सकाळी? तुमच्या समोर प्रश्न पडणार, की सकाळी उठून मी काय करू बरं? कारण माझ्याकडे काही कामच नाहीये. सो आधी डिसाईड करा, व्हॉट आय वॉन्ट टू डू. मला काय करायचंय? आणि मग त्या गोलवर काम करण्याचा प्रयत्न करा. जर आता नसेल तुमच्याकडे गोल, तर ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये 15 दिवस घ्या. पण येस, डेफिनेटली मला तरी असं वाटतं, की सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे. लेडीज असेल, जेंट्स असेल. प्रत्येक वेळेला पुरुषांचा आधार नाही घ्यायचा. माझा नवरा कमवतोय, मी बसली आरामात घरी, नाही. काहीतरी छोटं-मोठं आपल्या कुटुंबाला हातभार लावणं गरजेचं आहे. एकतर त्याच्यामुळे आपला सेल्फ रिस्पेक्ट वाढतो. सेकंड थिंग, कुटुंबामध्ये सुद्धा आपले मुलं जेव्हा आपल्याला बघतात, अरे माझी आई काहीतरी करतीये. नुसतं असं नाही, की हाउस मेकिंग आहे, नुसतं घर सांभाळायचं, घर सांभाळायचं, घर सांभाळायचं. ओके, तुम्हाला फायनान्शियली काही प्रॉब्लेम नसेल, तरी सुद्धा एक स्वतःला रिस्पेक्ट द्यायचा आहे, म्हणून काहीतरी करणं गरजेचं आहे. मग काय करायचंय? बाबा पैसा माझ्यासाठी महत्वाचं नाहीये साधन. मग तुमची एखादी आवड असेल ती जपा. पण रिकामं बसू नका. कारण रिकामं डोकं सैतानाचं. मग त्याच्यामध्ये असे निगेटिव्ह थॉट्स वाढायला लागतात. जेव्हा तुमचं शेड्यूल बिझी होतं ना, तेव्हा तुमच्या डोक्यातले विचार पूर्ण कमी होतात. कारण तुम्हाला वेळच नसतो विचार करायला. तुम्ही एवढे बिझी राहून जाता. बरं व्हिडिओ ऑन करा बरं. नुसतं असंच ऐकू नका. मला नाही आवडणार. माझ्यासमोर माणसं असतील तर मला मजा येते. मग काहीतरी मी जे देणार असते ना फ्रीमध्ये, ते राहून जाईल माझ्याकडून. व्हिडिओ ऑन करा. हां, जॉबला आहेत त्यांनी ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण जे घरी आहेत मला दिसतायत त्यांनी व्हिडिओ ऑन करा. कारण तुमच्यामुळे मला एनर्जी मिळते. थँक यू सो मच. सो हे झालं आपलं अफर्मेशनचं. आणखीन कशावर अफर्मेशन पाहिजे मला सांगा. पैशावर तर मी नंतर सांगणार आहे. तुम्हाला आणखीन कशावर अफर्मेशन पाहिजे? येस, आणखीन अफर्मेशन सांगते तुम्हाला बघा. स्लाइडमध्ये दाखवते. जॉबसाठी येस, जॉबसाठी सुद्धा तुम्ही बोलू शकता. फलाना कंपनीमध्ये. कुठल्या कंपनीमध्ये? एकच मिनिट. जॉबसाठी आधी त्या मॅडमचं क्लिअर करते. जॉब हवाय तुम्हाला. पण त्या जॉबमध्ये किती पेमेंट हवंय ते माहिती आहे का तुम्हाला? ते गेस केलंय का? नाही. मग या फलाना मी ज्या इंटरव्ह्यूला जात आहे किंवा मी जॉबसाठी प्रयत्न करत आहे, तर त्यासाठी मला एवढा पॅकेज मिळायला पाहिजे आणि तिथे त्या कंपनीचा स्टाफ चांगला असायला पाहिजे, मॅनेजमेंट चांगलं असायला पाहिजे आणि तिथे उत्तरोत्तर माझी प्रगती होणं गरजेचं आहे आणि मी तिथे खूप खुश आहे. मग मला सांगा, असा जॉब असेल तर तुम्ही 10 वेळा स्विच कराल का? नाही. कारण आज प्रत्येक जॉबमध्ये काहीतरी पॉलिटिक्स चालतं. येस ओर नो? म्हणूनच जॉब मिळाल्यानंतर तिथे मी खुश असायला पाहिजे, तर माझी प्रगती होईल. असं अफर्मेशनमध्ये टाकायचंय. क्लिअर आहे? ओके. आणखीन कशासाठी? होम लोन. होम लोन लवकर करण्यासाठी मी ते मनी याच्यामध्ये सांगेन. तो आपला सेशन पैशासाठी वेगळा सेशन आहे. आणि सगळंच फ्रीमध्ये नाही सांगणार बरं मी. ओके.
स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या घरासाठी तुम्ही अफर्मेशन देऊ शकता की या वर्षामध्ये या डेटला माझं स्वतःचं घर, मग तुम्हाला ते कुठे हवंय, त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे मी खूप हॅपी आहे, खूप आनंदी आहे, असं अफर्मेशन टाका. पण घर घेताय, अफर्मेशन लिहिलंय, पण तुमचे व्हायब्रेशन जर निगेटिव्ह असतील तर ते वर्क होणार नाही. सो हे व्हायब्रेशन कसे वाढवायचे, तर आपल्या लेवल 2 मध्ये तुम्ही खूप छान प्रकारे, उत्तम प्रकारे शिकाल. आणि मग तुम्ही म्हणाल, मॅडम जेव्हा मी सेशन 1 फर्स्ट डे ला आली होती तेव्हाची मी आणि लेवल 2 केल्यानंतरची मी, जमीन आसमानाचा फरक आहे. तुमची झेरॉक्स इकडे असणार आणि तुमचं कलरफुल इमेज इकडे समोर असणार. सो कुठली इमेज बघायला आवडेल तुम्हाला, चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. झेरॉक्स, कार्बन कॉपी की कलरफुल? येस, कलरफुल, कलरफुल, व्हेरी गुड. येस, सगळ्यांचे मेसेज येऊ दे, मला तुमची एनर्जी चेक करायची. बरं चला, आता सगळ्यांची तुमची एनर्जी चेक करूया. हँड रब करायचे. बरं, हँड रब केल्यामुळे आपली एनर्जी वाढते. येस, दोन्ही हात थोडेसे असे करा, युनिव्हर्सकडे मागा. येस, या सेशन मधून बरंच काय मी शिकणार आहे, मला बरंच काय मिळणार. मागा. एक नियम लक्षात ठेवा युनिव्हर्सचा. मला सांगा, पूर्ण जगामध्ये सगळ्यांनाच सगळं मिळतं, मिळतं की नाही? पण त्याचा एक नियम आहे. बरं, सगळ्यांनाच सगळं मिळतं म्हणजे कोणाला? जी लोक मागतात त्यांना. एक नियम आहे, आज मागा, बिलीव्ह, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि फील करायला सुरुवात करा. आज बिलीव्ह अँड फील, मग तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. नॉन स्टॉपेबल. ठीक आहे. सो त्यासाठी या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आज जे हवंय ते मागा. तुम्ही मागितल्याशिवाय मिळणार आहे का? लहान बाळ रडतं, ते का रडतं? त्याला भूक लागलेली असतं म्हणून. तो कशातून दाखवतो? तो रडून दाखवतो. म्हणून तुम्हाला कळतं आई म्हणून, की बाबा त्याला तर भूक लागली, त्याला देणं गरजेचं आहे. मग मला सांगा, एवढ्या लहान छोट्या बाळासाठी सुद्धा या युनिव्हर्सने एवढी छान सोय केली आहे, मग आपल्यासाठी सुद्धा केली असेल ना? या युनिव्हर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण मागत नाही, पण काय मागायचं हेच आम्हाला माहित नाही. त्याची एक मेथड आहे, पद्धत आहे, ती फॉलो केली तर सगळं मिळतं आपल्याला. ठीक आहे. आणि मला सांगा, आयुष्यात दुःख कोणाच्या नाहीये? सगळ्यांचे आहे. पण ते दुःखच कुरवाळत बसायचं का आपण आयुष्यभर? त्याच्यातून जर बाहेर यायचं असेल तर या गोष्टी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. कारण लाईक अट्रॅक्ट लाईक, जे तुम्ही अट्रॅक्ट करणार तेच वारंवार तुम्हाला येऊन मिळणार. ठीक आहे. एकच मिनिट. ओके, इथपर्यंत क्लिअर? सो आणखीन कशावर हवंय तुम्हाला अफर्मेशन? एकच मिनिट. कलरफुल, कलरफुल जास्त आलेत. व्हेरी गुड. जॉब साठी सांगितलं मी. जिथे जॉब हवाय तिथे एक्झॅक्टली त्या गोष्टीसाठी अफर्मेशन द्या. लाईफ पार्टनरसाठी. आता लाईफ पार्टनर कसा हवाय? साधा आपल्याला आपल्या मुलाला नर्सरी प्ले स्कूलसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल आपल्याला, तरी आपण काय बघतो? दी बेस्ट. बरोबर ना? हे तर लाईफ पार्टनर. मग तो कसा असायला पाहिजे, त्याची संकल्पना मे बी तुमच्याकडे असणारच, की मला कसा असायला, माझा लाईफ पार्टनर कसा असायला पाहिजे. ऑब्विसली देखणा, सुंदर, कमावता. काही लोक बघा देखणा वगैरे बघत नाही, कमावता छान आहे ना, त्याच्यामध्ये गुण चांगले आहेत ना, कर्तृत्व चांगलं आहे ना, मग जे तुमची नीड असेल त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करा. युनिव्हर्सकडे फक्त ऑर्डर पाठवा तुमची, तो बसलाय. बरोबर ना? तो येस, जे हवंय ते मागा, आरामात मिळेल. क्लिअर? बरं, आणखीन कोणाचं एक्सपेक्टेशन काय आहे बरं? डिवोर्ससाठी मी सांगेन, डोंट वरी. जसं की मी रिलेशनशिप बोलले तुम्हाला तेच, आणि डिवोर्ससाठी ऍक्च्युली रेकीच्या लेवल 3 मध्ये एक सती सिम्बॉल आहे. त्या सती सिम्बॉलचा युज करून तुम्हाला ते सगळं करायचं. ती मोठी प्रोसिजर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पॉवरफुल होणं गरजेचं आहे. कारण लेवल 1 मध्ये तेवढी पॉवर नसते. लेवल 1 10% एनर्जीने काम करते. ठीक आहे. त्यामुळे लेवल 1 मध्ये मी तुम्हाला सगळं सांगून काय फायदा नाही, कारण त्याचा उपयोग पण झाला पाहिजे, त्याचा इफेक्ट पण तेवढा झाला पाहिजे. राईट? सो मी आता तुम्हाला आश्वासन देणार आणि ते काम तुमचं नाही झालं तर तुम्हीच म्हणणार, मॅडम तुम्ही असं म्हणालात, तसं म्हणालात. तर तसं नाही होऊ शकत. जे होतं ते मी सांगेन.
लेवल 1 स्वतःच्या शुद्धीकरणाची लेवल आहे. सो बेनिफिट 10%. क्लिअर आहे? आता ऑफरसाठी जाऊया. 2 हात असे दाखवलात मला तर फार बरं होईल. येस मॅडम. किंवा हा असा थंब दाखवा. येस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके 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 ओके. चला इकडे बघूया. या खिडक्या सगळ्या बंद आहेत. ओपन करा पहिल्या. खिडक्या ओपन करा बरं. मला तुम्हाला बघायचंय, तुमचे फेस बघायचे आहेत. बघूया तुमची एनर्जी आहे का तेवढी. ओके. स्वाती मॅडम आहेत, हेमांगी मॅडम आहेत, स्मिता मॅडम आहेत. स्मिता मॅडम नाही, सॉरी, स्मिता मॅडमचा हँड डाऊन आहे, सॉरी. विद्या आहेत, रुचिका आहेत. ओके. बाकीच्यांचे हँड मला, ओके, अश्विनी मॅडम आहेत. मला हँड दिसत नाही काहींचे. थोडंसं वर केला तर मला दिसेल. ओके. मानसी मॅडम आहेत. व्हेरी गुड. हा नंबर आहे त्यांचा, मोबाईल नंबर, त्यामुळे मी शेवटला आहे 5282. ओके. कोलमकर आहेत. ओके. चला. ज्योती आहेत. ज्योती शिंदेनी खूप छान, खूप वेळ हात वर केलाय. थँक्यू सो मच. ओके. चला बरं, ठीक आहे. सेकंड थिंग, कोणालाही कुठल्याही प्रकारचं प्रेशराईज नाही केलं जाणार आहे. डिसिजन इज युअर्स. ओके. मी सांगण्याचं काम करणार. कनेक्ट व्हायचंय नाही व्हायचंय, इट्स युअर चॉईस. ओके. कारण तशी आज्ञा सुद्धा तुम्हाला स्वामींनी किंवा युनिव्हर्सने देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते करावंसं वाटेल. सो आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इट. तुमची चॉईस असणार. ठीक आहे. सो जाऊया पुढे. बरं, मी आता एवढंच सांगते आणि पुढचं रेकॉर्डिंग मी थांबवते. आपली ऑफर रेकॉर्डेड नाही करत मी, कारण ती प्रत्येक वेळेला बदलते. आजची ऑफर नेक्स्ट सेशन मध्ये असेल याची गॅरंटी नसते, त्यामुळे ऑफर मी रेकॉर्डिंग नाही करत. सो थँक्यू सो मच. आता आपण बघूया काय आहे. रेकी लेवल 2 मध्ये काय आहे ते बघूया. लेवल 3 मध्ये काय तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आणि आजचा हा सेशन रेकॉर्डिंग इथे संपूया. ओके. थँक्यू सो मच.